नमस्कार मंडळी, सरोज वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. मी सरोज. आज शिवडा मासा आणला होता आणि शिवडा फ्राय करायचा होता. त्यासाठी मी मॅरिनेशनसाठी हळद घेतलेली आहे. हळद नंतर तिखट टाकून घेतलेलं आहे. निंबू पिळून घेणार आहे आणि निंबू पिळून घेतल्यानंतर मी थोडासा चिंचेचा कोळसुद्धा घेतलेला आहे. चिंचेचा कोळ जर आपण माशाला लावला तर माशाचा जो वास आहे, उग्रवास, तो आपल्याला येत नाही आणि मासा चविष्ट लागतो. त्यामुळे चिंचेचा कोळ अवश्य टाकायचा असतो. चवीनुसार आपण मीठ टाकत आहोत. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर त्या माशाला ते जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहे ते छान लावून घ्यायचे आहे आणि 5 मिनटासाठी आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत मी शेजारच्या गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापत ठेवल्यानंतर जो लसूण आहे, लसणाच्या 4-5 कळ्या आहेत त्या मी टेचून घेतलेल्या आहे. टेचून घेतल्यानंतर त्यावरती तो जो शिवडा आहे तो शिवडा आपल्याला फ्राय करायला टाकायचा आहे. आपल्याला शॅलो फ्राय करायचा आहे, डीप फ्राय करायचा नाही आहे. आणि मासा अगदी 4 ते 5 मिनटामध्ये फ्राय होतो. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ न लावता 4-5 मिनटं आलटून पालटून दोन्ही साईडला छान शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला फ्राय केल्यानंतर शिवडा फ्राय तयार होणार आहे. तुम्ही हा जो माझा व्हिडिओ आहे तो कुठून पाहत आहात आणि तुम्हाला फिश फ्राय खायला आवडत असेल तर नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट्समध्ये मला कळवा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय.